हॅलो रसिको, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या सह्याद्रीच्या कडेकपारी निसर्गरम्य वातावरणात सावडे माझे गाव. या सह्याद्रीच्या कडेकपारी निसर्गरम्य वातावरणात सावडे माझे गाव. आणि या सावडे गावामध्ये माझ्या मोडवाडीचे वेगळेच असे नाव. आज या ठिकाणी चिंद्रवणे शिंदेवाडी यांच्या वतीनं या साई भंडारा निमित्त कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः या मंडळातील ग्रामस्थांचं आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं, बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं. जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा. जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा. आणि माझ्या उपस्थित सर्व बंधू भगिनींना या साई उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. अखंड ब्रह्मांडाचा नायक सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करून या रंगभूमीच्या नंदेश्वराला, नटराजाला आणि माझ्या रसिक जनांना विनम्र अभिवादन करून माझ्या सावडे ग्रामदैवत श्रीदेव केदारनाथ बाबाजी यांच्या जरी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी राजमाता जिजाऊ राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण मानसी सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाच्या अवधी देणाऱ्या माझ्या शहीद बांधवांना केवळ प्रकारची भावपूर्वक आदरांजली. हिंदुत्व आत्मा मराठी श्वास, हिंदुत्व आत्मा मराठी श्वास. माझ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. माझ्या श्री भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी सप्त शिवांच्या सुमधुर आवाजाने श्री जिंतू लांबे, ढोलकीपट्टू मकरंद हर्षी आणि ऑक्टोबर शैलेश भोर यांच्या संगीतमय तालावर सुप्रसिद्ध असलेले एवढ कला निर्मित एवढ श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावडे भोरवाडी सहर्ष सादर करत आहेत एक गौरवजी नमन कोकणचे खेळे, कोकणचे खेळे. केदारनाथ महाराज की जय. शिव पार्वतीच्या गजानना रंग बरा
वैकुंठ नायक भगवान महाविष्णू यांचे द्वारपाल जय आणि विजय या दोन बंधूंनी धनाच्या लोभाई एकमेकांना शाप दिला। त्या शापाचे उष्मात रूपांतर होऊन या दोन बंधूंची 8व्या अवतारी भगवान श्रीकृष्णाचे सौंदर्य म्हणून या पृथ्वी तळावरती कशा तऱ्हेने त्यांचा उद्धार होईल हे आपणासमोर आम्ही सादर करत आहोत। या पृथ्वी तलावरती आपण अनेक विजय प्राप्त करून खूप असं धन प्राप्त केलाय। ते धन आहे तरी कुठे दादा? ते धन जपायचं आहे का? होय, थांब आताच घेऊन येतो। दादा हे पाच धन। अरे जय, हे धन आपल्या दोघांच्या पराक्रमानं आणि शौर्याने धन आहे। त्यामुळे धनामध्ये आपल्या दोघांचे वाटप तितकाच आहे। अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदाना कनवाळू कपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही। चंद्राने दावा तुझा केला विटाई।
राधे काय झालं ग कानामध्ये आपलं तू इकडे तुला एक काम कर तुला यशोदेवाला घेऊन ये तो म्हणजे कानात उकळा बांधते काय बांधा उकळाला ग बांधा उकळाला बांधा उकळाला ग बांधा उकळाला नंदाचा पूर याला बांधा उकळाला नंदाचा पूर याला बांधा उकळाला काय राधिकेचा कोणी ना वाट दया दुधाची लागली वाट सोडून कयाला सोडून कयाला सोडून कयाला सोडून कयाला बांधा उकळाला सयानो हे सयानो आज मथुरेचा दिसले भारी आज मथुरेचा दिसले भारी हो मथुर बाजारी जायचं ना ग मथुर बारी जायचं म्हणजे मावशी अजून पटपट नाही बघ येणार होती ना ती अगं हो येणार होती मग काय झालं मला बोलली वापुडे मिळते मग अगं कुंदा तुला तरी माहितीये का ग मावशी आलीच आपल्या बरोबर अगं मावशी नको महाराष्ट्र पण दाखवणार तुझा बा की माझा बा होते आधी मावशी मग बघ तूच घेऊन हाक मारून मागचे मावशी गे मावशी अगं काय झालं बाबुलाला लवकर ये अरे हा
अगं मावशी, युगान युगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांसाठी वेडी. काय म्हणाली? अगं मावशी, युगान युगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांसाठी वेडी. म्हणून त्या कलियुगात साऱ्या जनतेला लागले राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची गोडी. हो मग अगे तू नंदा ना ग? अगं होय मावशी. मग घेतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं? होय, मला की नाही माझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे बघ. अगं समजलं, परंतु काय घ्यायची सवय आहे ते नाही समजलं. अगं मावशी, नाव होय. अगं मला वाटतं भलतं. घे की लवकर. ऐक मग, इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास. कोण ग शिरला घरात? ग्रास नाही ग, इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास. आणि हे आमचे रातभर देतात त्रास. रातभर देतात त्रास. कोणी कसला ग देतात तुला हे त्रास? मावशी, हा. पिऊन तुझा घोब एवढा येतं. फॅशन म्हणून पितो आणि तुझा ग तुझा फॅशन म्हणून पितो आणि माझा म्हातारा म्हणून पितो. तुझा पण घोब एवढा आणि माझा पण घोब एवढा. म्हणून राजा आपल्या हातात काय ग मावशी? वेळच तेवढा. चला लवकर. मावशीने आपल्या नवऱ्याचं विचारलं आणि ती तिच्या नवऱ्याचं केव्हा घेणार? असं होय? हा विचारतेच मावशीला. अगं मावशी, काय झालं? तू आमच्या नवऱ्याचं विचारलं, हा. तू पण तुझ्या नवऱ्याचं घेतलं पाहिजे बघ. काय घ्यायला पाहिजे ते तरी मिनीने सांगा. अगं नाव. ना होय. मग हे कधी बोलायचं? मिनी माझी साडी ओली झाली ना. आता गरमीच्या दिवसात कशाने होणार? घामानच ना. तुम्हाला काय वाटलं? अगं मावशी, हा. आम्हाला भलतंच वाटतं. तुम्हाला बोलतात वाटतं. हे राधे, अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून. अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबूरावाचं नाव घेते. 5 घडी राखू. 5 घडी? हा 5 घडी. आणि ते कशासाठी? अगं तुम्हाला नाही कळायचं. अगं राखी होय. एखादा मध्ये गचकला तर चल तर. अरे राधे, काय ग मावशी? अगं तुम्ही साऱ्याजणी दही दूध तूप लोणी घेऊन बाजारीत चाललेत खरं. बरोबर त्या माला बरोबर कोणता पर्याय माल घेतला असेल ना तोही सांगा. अगं मावशी, तोही सांगायलाच पाहिजे का? हे बघ, तशी काय माझी बळजबरी नाही. पण मी काय म्हणते, समजा ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्यांना म्हणायची दुधू घेता का दुधू? मोठी पंचायत होईल. होय होय, मोठी पंचायत होईल. मग सांग तर तुझा माल. अगं मावशी, माझा माल ऐक तर. सांग तर. अगं मावशी, हा. 1 वितला 2 इंच रुंद. काय म्हणाली? 1 इंच लांब आणि 2 इंच रुंद. अगं मावशी, 1 वितला 2 इंच रुंद, लाल भडक, माल कडक आणि हवं तर दाबून बघ परत. हे पोरी, तुझा माल लाल कडक असला तर चालेल, पण कडक नको ग बाई. अगं मावशी, अगं आधी पुढे 4 राहिले ते पण जायचे पडून तुझ्या कडक मालाने. अगं मावशी, म्हणजे तुला अजून समजलं नाही? सांगितल्याशिवाय समजणार कसं? अगं मावशी, कोकमची पेप्सी बघ. कोकमची होय. होय. छान. तू तर काय घेतलंस? अगं मावशी, हा. विक्रीसाठी घेतलाय रवा. विक्रीसाठी घेतलायस रवा, परंतु पोरी हा रवा पाडलेला घेतलायस का दळलेला घेतलायस? तुझ्याकडे रवा पाडतात का ग? काय नाही, आमच्याकडे सर्व रवा दळतात. म्हणून तुला विचारलं, रवा पाडलेला घेतलायस का दळलेला? तो दळलेला घेतलाय बघ. आणि आणि त्यात टाकली थोडी आणि साखर. आता त्यात साखर कशाला? अगं शिरा गोड व्हायला नको का? ते शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकली साखर. होय. आणि काय केलं? आणि हे पोरी, जास्त हलव नको, नाही तर मध्ये दांडा मोडायचा. हा. कसा कसा मोडेल? कसा कसा मोडेल म्हणजे? अगं दांडा माझ्या नवऱ्याचा. काय म्हणजे दांडा हिच्या नवऱ्याचा आहे? हे राधे, काय ग मावशी? काय म्हणते बघ? काय बोलते मावशी? दांडा माझ्या नवऱ्याचा आहे म्हणून. अगं मावशी, हा? तसं नाही ग. मग काय म्हणते बघ? तिचा नवरा आहे ना, हा. तो रात्री रानात गेला होता आणि बांबूचा दांडा आणला. मजबूतच असणार. होय होय, मजबूतच असणार. बस मग मोड्यापर्यंत माझ्या बाजूला कुठं जाते? तुझं काय घेतलंस? अगं मावशी, हा. विक्रीसाठी घेतला मावा. तू विक्रीसाठी घेतलायस मावा. अगं मावशी, विक्रीसाठी घेतलाय मावा आणि ज्यांना कोणी राहावा त्यांनी रात्री ऑनलाईन राहावा. आता पण
तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे गोंडात जावा असंच ना. होय काय झालं माझं. तुम्ही काय घेतलास? मावशी मी घेतला केला. तू घेतलास केला परंतु पोरी हा केला माझ्या त्या सावड्याचा घेतलाय का त्या वसईचा घेतलायस का? अगं मावशी वसीचे कशी घेऊ मी माझ्या बाबांचा केला. तुझ्या बाबांचा केला घेतलाय तू. हे राधे काय ग मावशी काय म्हणते बघ. काय बोलते मावशी. मी म्हणते माझ्या बाबांचा केला घेतलाय अगं म्हणून. मावशी कसं नाही ग तिच्या बाबांची ना केळ्याची हातगाडी आहे. हे कधी सांगायचं ती. अगं मावशी ती नवीनच आहे ना. आता नवीन असली म्हणून बोलते कशी. मी घेतलाय म्हणून माझ्या बाबांचा केला. अगं मावशी ते सगळं सोड. आता तू आम्हा पोरीकडे काहीतरी घेतलं ए पाहिजे. बाई तुम्ही एवढ्या साऱ्या जणी सुंदर सुंदर माल घेतलाय आता ही म्हातारी काय घेणार. अगं मावशी काहीतरी घेतलं पाहिजे. अरे, तुमची बळजबरी आहे. राधे तुमची बळजबरी असेल तर माझा मालक. अगं राधे मी शालू नसली लोकांचा. काय मावशी हा, विक्रीसाठी शालू नसली लोकांचा आणि माल घेतला बघ बिन भोकाचा. हा बिन भोकाचा म्हणजे तुम्हाला नाही कळायचं. अगं तुम्ही गावड्याचे हात की त्या घिसाड्याचे हात. अगं मावशी गावड्याच्या गवळ्याच्या हात ना एवढे वर्ष बाजार केलात. राधे तुम्हाला कुठे बिन भोकाचा माल दिसलाच नाही. नाही. कसा दिसणार. तुमच्या वेळेला काय माल नव्हता. अगं ते सौभाग्याचं नाही ना कुंकू आणि तिकडी हेच घेतलाय मी. असं होय. आता चल मावशी. अगं मावशी आता की ना आपण शृंगार करूया बघ. साज शृंगार करोनी जाऊ कौसाच्या नगरी. साज शृंगार करोनी जाऊ कौसाच्या नगरी. दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथोर बाजारी. दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथोर बाजारी. शृंगार करोनी जाऊ कौसाच्या नगरी. शृंगार करोनी जाऊ कौसाच्या नगरी. जय कृष्ण भगवान केवळ दूध ज्यांच्या समाधानासाठी भगवंतांना अनेक रूप अनेक अवतार धारण करावे लागतात. तोच नाटवा सोना शस्त्र 108 गुप्यांचा मिळून मथुरवाडी चालले. त्यानंतर आता प्रचंड करायला पाहिजे ती कामगिरी आपण न करता आपल्या जगत सुद्धा त्याच्यावर संपलेले सुद्धा रे सुद्धा नमस्कार. आशीर्वाद सुद्धा शिवकाय माहिती का. आपण सांगत होता मा कशी काय बात पडणार. सांगतोय सोळा शस्त्र 108 गुप्तांचा मेळ म्हणून मथुरवाडी चालले. त्यानंतर आता प्रसन्न करून ठेव आणि गोकुलाचं दूध गोकुळातच ठेव. येतो मी. ठीक आहे आपण अंदाज पुण्यावर जावे. काय करणार देवाची मोठी कामगिरी झाली. 108 गोपिकांच्या मेळातून मोदकाचा घाट दिले त्यांचा रास्ता प्रतिबंध करत आहे. आणि ही कामगिरी माझ्याकडे संपवली. पण माझी तर भेदे आहे ना तेव्हाच पहिल्यांदा दाखवून. अरे हे भेद्या कुठतरी काय मिळत दिसतो बाबा. अरे हे भेद्या लवकर लवकर ये. काही दिवसाची मजा आहे. लवकर ये.
अरे तायले अरे कशाला काय म्हणतो तुम्ही काय अच्छा म्हणतोस इलो कसा आवाज कसं नाही म्हणला तो येतोय म्हणला अरे सुदामाने हात मारिला पिंजावा कड्या बोबड्याला अरे सुदामाने हात मारिला पिंजावा कड्या बोबड्याला गेलो गोमिया रांगला अरे माठ कुठे तुला सांगते काय हा पेंडे आहे ना त्याने त्या पोरींच्या माठ टाकला आणि मग तू माझी माठ मोडली अरे तुला आवाज किती माठ मोडले पण म्हणते अरे माठ कुठे तिच्या पोरीने आमची पाठ फोडून टाकली ठीक आहे जम लागला अरे वाकड्या घ्या अरे म्हटलं शिरा चला म्हटलं वर करा काय म्हणलास काय म्हणाले तसं सांग तिला बाबा माझ्या मुलीला काय म्हणाल वरती करा भाऊसे तुझी पोरगी काय म्हणाली काय म्हणाली घ्या अरे म्हटलं शिरा वाईट बोलली तुला मग मी काय वाईट बोलतो काय बोललो मी पण म्हटलं चालू अरे म्हटलं वर करा अरे काय बोलतो अरे तू पण येणार कसा मग काय अरे येड्या शिऱ्यावरला झाकण अरे हे पण बरोबर कायदा आहे नाही बोलली ती काय बोलली माझी पोरगी नाही बोलले मला बोला सांग तुझ्याकडे कायदा आहे का ठीक आहे काय बोललो आमच्या सगळ्या मगाशी सांगितलं तुला सोसर तेवढीच भाकरी काय हे बाबा इकडे हा मुद्दाहून असं बोलतो काय काय झालं एवढी ती नोकली आहे ना जीप आहे माझा नॉर्मल आला तेव्हा डॉक्टर नव्हते जन्म झाला तेव्हा ट्रॅक्टर नव्हतं डॉक्टर म्हणजे डॉक्टर तू समजून नवीन होती नवीन म्हणजे याचा जन्म झाला ना तेव्हा डॉक्टर नव्हते मग सुवीन होती मला वाटतं थोडीशी नवीन होती मला वाटलं तुझं याने केले उद्या मला फेड्याला मला सांग त्या सुईनीला याची जीभच सापडली नशीब मावशे तिला याची जीभच सापडली
जन्म उलटा आला जन्म उलटा आला तिला पण तोच प्रश्न पडलाय त्याला नसीब जीप गावली दुसरं काय गावलं असलं काय अरे वाकड्या तुमचा कायदा आहे ना कायदा आहे तुझ्या कायदा तुला येतो थम थम गवळ्याच्या तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी सवाल आहे आमच्या तुझला कशी जाणार ग मथुरेच्या बाजारी कशी जाणार ग मथुरेच्या बाजारी देवाचा हुकूम बदला सुदामा जोडीला बदला अंदाचारी वाटेवरी जोडीला तुझ्या घागरी अंदाचारी वाटेवरी जोडीला तुझ्या घागरी जाऊ नको ग मथुरेच्या बाजारी रे बाबा हा कोण मावशीवरती फित आहे चारू दत्ता देऊळकर त्यांची वायची समजूत कर माझ्यावरती फित आहे आता मला काय माहिती पाटणं सांगते चारू दत्त हा. माहित तर हा, हे ऐके अरे वाकड्या हा. 4% बटर आणि खारी सुदामा इकडे ये ती काय म्हणते 4% बटर आणि खारी आपण काय दगडी टाकून खातो अरे 4% बटर आणि खारी पण त्या खारीपेक्षा चारू तर आमच्या नानकटच भारी आता हे नामकेत कधी भिजत ठेवला नव्हतं अक्षय खेडेकर अक्षय खेडेकर मावशीला येडेकर ऐक तर अरे दारी होता आंबा आणि त्यावर होत्या घारी दारी होता आंबा आणि त्यावर होत्या घारी अक्षय खेडेकरांनी किती पटवला पोरी त्यापेक्षा ही ती मावशीच बरी अरे वाकड्या अरे जो संकेत घोटाळा की नाही ते म्हणतात की वाकड्याने नाव घ्यावं म्हणून संतोष कोताड आमचं लग्न झालं आम्ही पण लय वसाडी गेले काय नाव घ्यायचं नंतर नव्हता हा. अरे ते मला नातेवाईक भेटले होते काय म्हणतो ते मला म्हटलं मला एवढं नॉर्मल नंतर नव्हता काय म्हणतोस काय त्याच्यापासून नारदच नाही वडील नेवत ना नेण येतच नाही आणि जो खांद्यान नेवत ना अरे फुल निघाले माझं नोकरच नाही त्यांच्यापेक्षा ह्याला अडचणी टाकला संतोष कोताड आहेत ना त्याने म्हणतो ह्याला एक छोटासा मोबाईल दिली नाही हो तो म्हणतो मोबाईल कसा आहे वरच्या खिशात ठेवला की म्हणतो रेंज येत नाही हो वरच्या खिशात ठेवल्यावर रेंज येत नाही आणि खालच्या खिशात ठेवला की रेंज पटकन येते असं कसं रे होतं काय होतं कसं होतंय तुला पण नाही माहिती मी काय म्हणतो पैसे प्लीज आता मला सांग की एखाद्या मोबाईलला वरच्या खिशात ठेवल्यावर रेंज येत नसेल बरोबर आहे ना आणि खालच्या खिशात ठेवल्यावर रेंज पटकन येत असेल तर मी काय म्हणतो संतोष गोताड आहेत ना त्यांचा टॉवर लहान असेल बरोबर आहे टॉवरची उंची कमी असली की रेंज त्या लेवलला बरोबर आहे काय तू पण काय हा खुला आणि तू कधी येणार तो सांगतो मी नाही बांधून येतो गाय बांध इकडे गाय बांधली तर कोणता पाय बांधशील संतोष गोताड नाव घ्यायला सांगितले नाही त्यांची पण इच्छा पुरी करायला पाहिजे बरोबर आहे मी काय म्हणतो तुला कधी खोका माहितीये खोका माहिती आहे ना खोक्याचे प्रकार किती असतात की अनेक प्रकार आहे बरोबर आहे हो तसाच मी एक खोका आणलाय तू आणलाय हो बरं सांग ना कसं आहे माहितीये काय खोक्यात खोका टीव्हीचा खोका
टीव्हीचा खोका अरे वा खोक्यात खोका हा. टीव्हीचा खोका हा. संतोष गोटाळ हा. ही तुमची मनीमेव हा. आणि तुम्ही तिचा भोका बघून या. बघून या. आलं तिकडे बोल गवळणी बरोबर बसले मग आलं हा सिग्नल कशाला उभा? विचार काय झालं इकडे गवळणी बसले बसतात की माझ्या मुली तुला काय झालं मग तुला काय फटके आले? बसणार नाही तुला सांगितलंय तुला काय सांगतोय पाऱ्याला आम्ही दोघे निघलो आहोत हो तुला गवळणी बसल्या तसं तुला बसायला लागेल बसणार नाही मी नाही बसणार नाही बसणार. हा दांडका बघितलास की अरे असे पोकर जांडू किती बघितले मी बोलण्याची सोय नाही नंतर बघतो तिला हा, बरोबर. मी काय म्हणतो हा. त्या गवळणी बसलेत हा. त्यांचा परिचय काढला पाहिजे जा लवकर जाऊ हा. मावशे काय झालं मी जरा आतमध्ये जातोय आता बाहेर सर्व झाले ना आतमध्ये काय राहिलं तुझं मावशे त्या पोरींची ओळख पटवायला नको ओळख पटवायची आहे मग आणि तुला कुठे न्यायची ओळख पटवून ओळख कुठं न्यायचे म्हणजे देवांना कित्ता द्यायचा आहे हो. बघ. बरोबर आहे पटकन जा तर पटकन म्हणजे त्याला कशाला टाइम लागतोय कशाला? 2 मिनिटात जातो हा. 5 मिनिटात परत. अरे मी काय म्हणतो बोल. उशीर पण भरपूर झालाय हो, हो. तेव्हा मला काय म्हणायचंय काय? तर या पोरगीचा मोबाईल नंबर मिळाला तो विचार विचार मावशे काय झालं? त्या पोरगीचा मोबाईल नंबर दिलास तर बरं होईल त्या पोरगीकडे मोबाईल नाही तिचा पाहिजे असला देतो हा? हिच्याकडे मोबाईल आहे हिच्याकडे मोबाईल नाही नाही तुला काय माहितीये मावशे अगं संध्याकाळी 7-7:30 नंतर बघायला काय ये बघायला? तशी कुपडी शिरून व्हॉट्सअपवर तिला कसं माहिती रे मला कसं माहित म्हणजे काय? ही ज्या कुपणीच्या आडवी बोलत असते की नाही हा. त्या कुपणीच्या बरोबर दुसऱ्या बाजूला हा. मी असतो काय केलं होतं अरे ही व्हॉट्सअप वर बोलत असते आणि तू मी आपली व्हॉट्सअप करीत असते अरे घे तर नंबर असं. अरे फाय 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 काय 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 फाय 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 हे जुना नंबर आहे तुझ्या काळातला हा. लावतो. फाय 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 आणि तिथे आज जाय अरे ओके बटन दा ए सुदामा बोल अरे लागत नाही काय ना काय सांगते माहितीये काय समटाइम हा इज करंटली नॉट रीचेबल म्हणजे काय आप जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं हा वो इस वक्त हा कब्रस्तान के ए, बाद हेलो हेलो कौन बोलते मी बाबूराव बोलतो अय्या बाबूराव कुठचा खालचा की वरचा अरे काय पोरगी आहे काय म्हणली म्हणजे हॅलो कोण बोलतोय हा. म्हटलं बाबूराव कोण? म्हणजे बाबूराव कुठचा मग आता मी कुठला रोडच्या कालचा बोल ना आम्ही कालचा बाबूराव बोलतो बोल अय्या बाबूराव म्हणजे नक्की कोण बाबूराव म्हणजे तुझा बापू म्हणजे बाबा माझ्या मुलीला का उठवली ए! का ना तुझ्या मुलीला कशाला उठवली ए, येड्या. हा. नाही, तुझं नाही मग? आमचं वय आहे भाऊजे तुझ्या पोरगीला म्हणून नाव गाव पत्ता सांग आणि पुढं बरोबर आहे ना? अरे वाकड्या हा. मला पहिलं तुझं नाव सांग माझं नाव होय होय माझं नाव सकाराम भाईंडर सकाराम भाईंडर हो. कोण रे हा सकाराम भाईंडर तुला माहित नाही. नाही जाम फेमस आहे कोण तुला माहित नाही काय? तुला पण नसेल माहित नाही, नाही. सकाराम भाईंडर म्हणजे जो सकाराम बाईच्या अंडर मध्ये राहतो तो सकाराम भाईंडर हा. तुला माझं नाव पाहिजे ना हो. अरे माझं नाव आहे हा. बघ मंजुळा काय नाव आहे रे काय हिचं नाव मंजुळा मंजूला हो आता मला सांग काय? हिचं जर नाव मंजुळा असेल हा. तर मग आयशीचं काय असेल विचार मम्मीचं नाव काय शकुंतळा अगं बाई काल हिचं नाव मंजुळा हा आईचं नाव शकुंतला हा मग बापसाचं काय खुलकुला अरे काय एक बरं ते जाऊ दे हा. या आपल्याला बोलून थकवते अगदी बरोबर आहे. कामगिरी मागे पडतं का मा नाही हो, चाल. बरोबर आहे ना हो, चाल. मावशे, तुला शेवट सांगतोय अरे बसतो नाही सांगितलं तुला एकदा. काय बसणार? नाही बसणार दाखवतो
माहित नाही. देवाने काय सांगायचं? काय सांगायचं? काय सांगायचं? देवांना सांगायचं काय? दगडीचा भला मोठा दोर काढला, हा. टाकल्याच्या झाडाला बांधून ठेवलं. लय हुशार आहे. चलो. काय ग मावशी? कोण आहे ते? अगं मावशी, हे तर आपले श्रीकृष्ण भगवान आहे. कोण? श्रीकृष्ण भगवान. होय. पण राधे असे नसतात. अरे काना, तुझी ओळख मला आहे, परंतु मावशीला आणि ते बसलेल्या जनतेला नाही. तर सांगा आपला जन्म पुन्हा. सांगतोय. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या यावेला. 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 पहिला अवतार पंचदेवीला सुराला मी मारिला. दुसरा अवतार कुंभकर्णीला पृथ्वीभार आम्ही वाहिला. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या यावेला. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या यावेला. तिसरा अवतार वरदेला हिरण्य मी मारिला. चौथा अवतार नरसिंह धरिला. प्रल्हाद मी चाविला. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या यावेला. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या यावेला. पाचवा अवतार वामनदेवीला. आठव्याचा जन्म पुन्हा. होय देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. जात आशीर्वाद आहे. जात आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. जातीवाद म्हणजे पूर्णवणी करणार. देवा, ती वेळ आले आता. तोडू मला तू मधुसूदना. उद्या भेटू मुकुंदा रे. तुझे बिना मी तुझी प्रीत साज
माझा